नमस्कार. आज मी तुम्हाला जगातील सर्वात प्रसिद्ध स्थळांपैकी एक असणाऱ्या ताजमहालच्या छोट्याशा सफरीवर घेऊन जाणार आहे. यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेला ताजमहाल हा शाश्वत प्रेमाचे आणि स्थापत्यकलेचे अद्वितीय प्रतीक आहे, ज्याने शतकानुशतके संपूर्ण जगाला आकर्षित केले आहे. चला तर मग या सफरीला सुरुवात करूया. देखिए, मैं आपको एक चीज़ बताना चाहूँगा टिकट के बारे में कि हम लोगों का जो टिकट है वो कहाँ तक अलाउड है और जो 250 का टिकट है वो कहाँ तक अलाउड है. तो सुन लीजिए, देखिए हमारा जो टिकट है 45 रुपीज़ का वो नीचे का है, ठीक है. अगर हम लोग यहाँ पर जाएंगे ऊपर और अंदर तो इसका 200 रुपये का एक आदमी का टिकट लगेगा. तो ये मौज़ोलियम के नाम से जाना जाता है मकबरा, जहाँ पे शाहजहाँ और मुमताज़ का कब्र बना हुआ है. लेकिन वो भी असली नहीं है, असली वाला जो है वो बेसमेंट में है. नमस्कार. आज आपण जगातील 7 आश्चर्यापैकी एक असणाऱ्या ताजमहलच्या ऐतिहासिक, स्थापत्यविषयक आणि सांस्कृतिक बाबींवर एक नजर टाकणार आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या ऐतिहासिक स्थळाला भेट दिलीही असेल, पण आज आपण या स्मारकाविषयीच्या काही विशेष बाबी जाणून घेणार आहोत. ताजमहालची निर्मिती इसवी सन 1632 मध्ये मुघल सम्राट शहाजहानने आपली प्रिय पत्नी मुमताज महलसाठी केली होती. बाळाच्या जन्मादरम्यान मुमताज महलच्या अकाली मृत्यूमुळे शहाजहानचे मन दुःखी झाले. व्यथित मनाने शहाजहानने शपथ घेतली की आपल्या अनंत प्रेमाचे प्रतीक ठरेल असे स्मारक मी उभा करेन. या स्मारकाच्या बांधकामाला सुमारे 22 वर्षे लागली आणि 20,000हून अधिक कलाकारांनी एकत्र येऊन शहाजहानचे हे स्वप्न साकारले. हे प्रेमाचे स्मारक तर आहे, पण त्याचबरोबर मुघल साम्राज्याच्या समृद्ध स्थापत्यशास्त्राची आणि कलाकुसरीची एक झलक देखील आहे. ताजमहल का मेन एंट्रेंस, यानी किसी भी गेट से एंट्री करने के बाद में ताजमहल के लिए आपको यहाँ से एंट्री. इस गेट का नाम है नॉर्थ गेट या रॉयल गेट. यानी किसी भी गेट से एंट्री कीजिए और यहाँ से अक्सर क्वेश्चन पेपर भी पूछा जाता है, जो बच्चों के एग्जाम वगैरह होते हैं उसमें पूछा जाता है, कॉम्पिटिशन एग्जाम होता है उसमें पूछा जाता है कि ताजमहल का मेन एंट्रेंस कौन सा है, तो आंसर रहता है नॉर्थ वाला. ताजमहालची सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे त्याची प्रमाणबद्धता. 4 मिनारांपासून ते मध्यवर्ती घुमटांपर्यंत प्रत्येक घटक परिपूर्ण प्रमाणात आहे. हे पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेले आहे, जे दिवसाच्या विविध वेळी रंग बदलते. सकाळी सोनेरी, दुपारी शुभ्र चमकदार पांढरे आणि रात्री चंद्राच्या प्रकाशात गुलाबी. पण निव्वळ संगमरवरच प्रभावशाली नाहीत, तर संपूर्ण ताजमहालच्या भिंतीही अनेक अनमोल रत्नांनी सुशोभित केलेल्या आहेत. या रत्नांचा वापर करून केलेले सुंदर कोरीव नक्षीकाम आणि भिंतीवर कोरलेल्या पुराणातील आयातीमुळे या स्मारकाला आध्यात्मिक जोडही मिळाली आहे. सुंदर बागा तयार केलेल्या आहेत. समोरच सुंदर तलाव साकारला आहे.
या तलावात ताजमहालचे प्रतिबिंब म्हणजे ताजमहाल हे निव्वळ शाश्वत प्रेमाचे प्रतीक नाही, तर ते जीवनाचे आणि स्वर्गाचे प्रतीकच भासते जणू. शहाजहानला केवळ प्रेमाचेच नाही तर शाश्वत जीवनाचे आणि स्वर्गाचे प्रतीक तयार करायचे होते. इथला संपूर्ण परिसर शांतता, समृद्धी आणि शाश्वततेची भावना जागृत करतो. युनेस्कोने ताजमहालला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक इथे भेट देतात. ताजमहाल निव्वळ स्मारक न राहता एक सांस्कृतिक प्रतिमा बनले आहे. असा हा सुंदर ताजमहाल कवी, कलाकार, वास्तुविशारद आणि अगदी चित्रपट निर्मात्याने प्रेरणा देतो. ताजमहालचे नेमके वैशिष्ट्य काय? ती एक प्रेम कहाणी आहे की एक सुंदर स्थापत्यकला आहे की ते काळाच्या कसोटीवर उभे आहे? असे एखाद दुसरे वैशिष्ट्य सांगता येणार नाही. कदाचित या सगळ्यांमुळेच ताजमहाल जगातील महान चमत्कारापैकी एक बनले आहे. या छोट्याशा पण सुंदर सफरीत तुम्ही आमच्याबरोबर सामील झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ कोणता असावा याबद्दलही आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.